नमस्कार. तर आज आपण कोणताही गॅस न पेटवता गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मस्त असे काजू मोदक बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता. तर त्यासाठी मी 1 वाटी काजू घेतलेले आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, काजू वाटून घ्यायचे आहेत आणि साखरसुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. तर मी साखर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने काजू आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहेत आणि राहिलेला भुगासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी आता साखर टाकलेली आहे, त्याचबरोबर टेस्ट येण्यासाठी वेलची पावडर टाकलेली आहे आणि हे मी मिक्स करून घेत आहे, हाताने मिक्स करून घेत आहे पूर्ण. तर अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे. तर मला यासाठी 2 चमचे दूध लागलेलं आहे. एकदम दूध टाकायचं नाही, आपल्याला जसं लागेल तसं यामध्ये दूध टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे दूध टाकून हा डव मळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे मी मळून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मोदकाचा साचा घ्यायचा आहे, त्याला तूप लावायचं आहे आणि हे मोदकाचं आपण सारण तयार केलेलं आहे ते यामध्ये टाकून आपल्याला मस्त असे मोदक बनवायचे आहेत. आणि ही रेसिपी कशी झटपट बनते, 10 मिनटाच्या आतच ही रेसिपी बनते आणि म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे आणि टेस्टलासुद्धा हा मोदक खूप छान लागतो. तर अशाच पद्धतीने दुसरासुद्धा मोदक मी करून घेणार आहे. तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे झटपट काजू मोदक तुम्ही ट्राय करू शकता. खूप टेस्टला भारी होतात. तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक करून घेतलेले आहेत आणि मोदक छान दिसावे म्हणून मी केशरचे पाकळे यावरती लावलेले आहेत. तर हे टेस्टलासुद्धा खूप भारी होतात. तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता.